काल रात्री सभागृह 11:13 मी अर्थसंकल्पाची चर्चा 5 वाजता सुरू केली अध्यक्ष महाराज, 5:30 वाजता. अध्यक्ष महाराज मला पावणे 6 तास चर्चा झाली. त्याला अर्थ नाही अध्यक्ष महाराज. अर्थसंकल्पाला इतका आम्ही पण सोप्या पद्धतीने घेत नाही अर्थसंकल्पाला. माननीय मुख्यमंत्री सभागृहात आहेत. पावणे 6 तास चर्चा केली काल. मला कामकाज जाणून घ्यायचं अध्यक्ष महाराज. बरोबर नाही अध्यक्ष महाराज. तीन आठवडे झाले. पहिल्या आठवड्याच्याही प्रस्तावावर आम्ही मंत्र्यांचं उत्तर नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा सभागृहात आहे. अध्यक्ष महाराज, पहिल्या आठवड्यातला प्रस्ताव सत्ता पक्षाचा असो आमचा असो, त्याच्यानंतर अजून पुन्हा एक प्रस्ताव आम्ही आणला. अध्यक्ष महाराज, आपण मंत्र्याचं उत्तर असं लिहिलं. मला जाणून घ्यायचं आणि सभागृहाला जाणून घ्यायचं आहे की आपण सगळ्या प्रस्तावाची चर्चा शेवटच्या दिवशी मंत्र्यांच्या उत्तरात घेणार आहेत का? असं कामकाज होत नाही अध्यक्ष महाराज. ठरावाच्यावरची चर्चेच्या नंतर उत्तर. अध्यक्ष महाराज, 3ऱ्या आठवड्यात आपण आलेलो आहोत या अधिवेशन, आणि 3ऱ्या आठवड्यात अनेक विषयावरची चर्चा झाली. सत्ता पक्षाच्या आमदारांनी केली, आम्ही पण केली. अनेक मुद्दे या ठिकाणी आलेत. जनतेचे प्रश्न आहेत. उत्तर येणार नाही तर शेवटच्या दिवशी आपण उत्तर घेऊ. नाही, दोन प्रस्तावावर चर्चा झाली आहे, त्याची उत्तरं आपण या आठवड्यात घेऊ. नाही अध्यक्ष महाराज, माझं 3ऱ्या आठवड्यात आपण आलेलो आहोत. आपल्याला एक सिस्टीम तर बनवायला लागेल अध्यक्ष महाराज. नानाभाऊ, या गेल्या आठवड्यात किती प्रस्ताव झाले याचा आपण विचार करा. काल आपल्याला महिला दिनाचा आपण प्रस्ताव घेतला. बजेटवरती चर्चा चालू आहे. आज बजेटवरती चर्चेला प्राधान्य द्यायचं की उत्तरांना प्राधान्य द्यायचं तुम्ही ठरवा. काल माझ्याकडे सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेब पण आले. त्यांच्यावर पण या संदर्भात माझी चर्चा झाली की आपल्याला इकडे बजेटला प्रायोरिटी द्यायला लागेल त्या चर्चेला, आणि म्हणून आपण आज जे उत्तर घेणार होतो ते उत्तर आपण उद्याला घेऊ आणि आज बजेटवरती चर्चा पूर्ण करू आपण. काल झाली, आज आहे, 2 दिवस. काल झाली. काल संध्याकाळी चर्चा झाली. आपण नव्हतात नानाभाऊ. काल झाली चर्चा. मला आपल्याला अधिकार आहे. तुम्ही जो निर्णय दिला तो आम्हाला मान्य राहील. पण एक गोष्ट अध्यक्ष महाराज मला जाणून घ्यायचं आहे. थांबा ना, तुम्ही कशाला वारंवार उठताय? अध्यक्ष महाराज, ते अदृश्य असतात अध्यक्ष महाराज. मी अदृश्यालाच म्हटलं. अध्यक्ष महाराज, माझं एवढं म्हणणं असं आहे की जेव्हा अर्थसंकल्पाची चर्चा सुरू होतं, अध्यक्ष महाराज, ती 5 वाजता नाही होणार. अर्थसंकल्पाची काल रात्री सभागृह 11:13 मी अर्थसंकल्पाची चर्चा 5 वाजता सुरू केली अध्यक्ष महाराज, 5:30 वाजता. अध्यक्ष महाराज, मला पावणे 6 तास चर्चा झाली. त्याला अर्थ नाही अध्यक्ष महाराज. अर्थसंकल्पाला इतका आम्ही पण सोप्या पद्धतीने घेत नाही अर्थसंकल्पाला. माननीय मुख्यमंत्री सभागृहात आहेत. पावणे 6 तास चर्चा केली काल. मला कामकाज जाणून घ्यायचं अध्यक्ष महाराज. बरोबर नाही अध्यक्ष महाराज. तीन आठवडे झाले. पहिल्या आठवड्याच्याही प्रस्तावावर आम्ही मंत्र्यांचं उत्तर नाही. बरोबर नाही. या आठवड्याचं कामकाज, सभागृहाचं या आठवड्याचं कामकाज संपण्यापूर्वी जेवढे प्रलंबित प्रस्तावांवरचे उत्तरं बाकी आहेत ती घेतली जातील. ते आपण मेन्शन केले 2 प्रस्तावांची उत्तरं आहेत आणि 3ऱ्या प्रस्तावात चर्चा आणि उत्तर आहे. ते आज संध्याकाळी 11 वाजेपर्यंत संपवले. पण एक लक्षात घ्या, आता आपण बजेटवरती चर्चा सुरू करणार आहोत अर्थसंकल्पावर. ती चर्चा झाल्यानंतर आज जर वेळ मिळाला तर आपण दोन्ही प्रस्तावांवरची उत्तरं घेऊ. माननीय अध्यक्षांनी आता निर्देश योग्य प्रकारे दिले आहेत. आपलं म्हणणं ठीक आहे की उत्तरं लवकर आली पाहिजेत, पण आपल्या कामकाजाचं नियोजन करताना कुठेतरी आपणच मग वेगवेगळ्या याला प्रायोरिटी देत जातो. तर माननीय अध्यक्षांनी ज्याप्रमाणे निर्देशित केलं आहे, हा आठवडा संपायच्या आत सगळ्याची उत्तरं आम्ही देऊ. चला, अर्थसंकल्प सन 2026-27च्या अर्थसंकल्पावर